त्यांचा जन्म झाला 8 जानेवारी 1904. महापळ नावाचं गाव आहे वेंगुर्ले तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आई वडील परशुराम ठाकूर आणि आनंदीबाई. पण म्हणतात ना, नशिबाचा खेळ. अगदी लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं. हो, आणि हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप मोठा म्हणजे पहिला टर्निंग पॉइंट म्हणता येईल. आई वडील गेल्यानंतर मग काही काळ चुलत्यांनी सांभाळलं. काही काळ मुंबईत मावशी होत्या, त्यांच्याकडे राहिले. शिक्षणाचं काय झालं मग? प्रयत्न केला होता, वसईच्या हायस्कूलमध्ये घातलं होतं त्यांना, पण मन रमलं नाही त्यांचं. शिक्षण अर्धवटच सुटलं. अच्छा. आणि मला वाटतं इथूनच त्यांच्या एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. एक प्रकारचा अस्वस्थ शोध सुरू झाला असावा. म्हणजे लहानपणापासूनच असं होतं का की एका जागी स्थिरावायचं नाही किंवा ठरलेल्या चौकटीत नाही रमायचं? तसंच काहीसं दिसतंय त्यांच्या पुढच्या वागण्यातून. शिक्षण सोडल्यावर ते काय जवळपास 1 वर्ष नुसते कोकणातच फिरत होते. वर्षभर? हां, काय करत होते? भटकंती. कदाचित स्वतःला शोधत असतील किंवा काय मार्ग आहे पुढे हे बघत असतील. मग ते देशावर गेले, म्हणजे पठारी भागाकडे. कोल्हापूर जिल्ह्यात नितवडे म्हणून गाव आहे, तिथे त्यांची चुलते राहायचे. त्यांच्याकडे गेले मग आश्रयाला. मग तिथे कसं स्वागत झालं? म्हणजे आता घरचेच होते तिथं? घरचे होते, पण त्यांची अवस्था बघून सगळे एकदम काय म्हणतात त्याला चकित झाले आणि दुःखीही झाले. का? काय झालं होतं? अंगावर धड कपडे नाही, चेहरा अगदी सुकून गेलेला, थकलेले. एक लहान मुलगा, त्याची अशी अवस्था बघून कुणालाही वाईट वाटेल.